देशासह महाराष्ट्र राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालू झाली असून अनेक सर्वे समोर येत आहेत। यामध्ये कधी भाजप तर कधी काँग्रेस बलाढ्य स्थानी पाहायला मिळत आहे। असाच एक सर्वे महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या आधी झाला असून या पोलमध्ये भाजप देशात सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं समोर येत आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्रात 2 नंबरचा पक्ष ठरणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचं या ओपिनियन पोलनुसार समोर येत आहे। ओपिनियन पोलच्या सर्वेनुसार एकनाथ शिंदे यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचं खातं देखील उघडणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी जास्तच आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपानंतर म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मागे सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली आणि या सहानुभूतीच्या लाटेमुळे उद्धव ठाकरे यांना 48 जागांपैकी 10 जागांवर यश मिळणार असल्याचं बोललं जात आहे। तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 5 जागांवर यश मिळणार आहे असं या सर्वेनुसार समोर आलं। महाविकास आघाडीला सर्वाधिक 20 जागा मिळणार असून यामध्ये भारतीय जनता पार्टी 25 जागा, ठाकरे गट 10 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि काँग्रेस 5, शिवसेना 2 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 0 जागेवर विजय होणार असल्याचा या सर्वेनुसार समोर आले। तरी नक्की कोण किती जागा जिंकेल येणाऱ्या निवडणुकीमध्येच कळेल, कारण सुजाण मतदाते यांना आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि झालेला भूतकाळ लक्षात घेता अधिक गांभीर्यानं आणि जबाबदारीने मतदान करतीलच। त्यामुळे नक्की कोणाला किती जागा मिळणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।